गुड आफ्टरनून स्टुडंट्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण डिफरंट फेजेस इन आयन कार्बन डायग्राम बघितल्या. फर्स्ट फेज दॅट इज अल्फा फेराइट फेज. हा जो ट्रायंग्युलर रिजन आहे तिथे अल्फा फेराइट फेज असते. त्यानंतर गॅमा फेराइट हा जो रिजन आहे त्याच्यामध्ये गॅमा फेराइट फेज असते आयन कार्बन सिस्टीमची. तर ते डेल्टा फेराइट फेज हा जो स्मॉल ट्रायंगल तुम्हाला दिसतोय तिथे डेल्टा फेराइट फेज असते. आणि सिमेंटाईट ही जी लाईन दिसते ओके ती रिप्रेझेंट करते सिमेंटाईट. त्यानंतर आहे परलाईट. तर हा जो पॉईंट तुम्हाला दिसतोय इथे या पॉईंटला परलाईट तयार होतो ॲट टेम्परेचर 727 अँड 0.8% कार्बन. आता नेक्स्ट आहे लेडेब्राईट. लेडेब्राईट ही जी फेज आहे आपल्याला इथे बघायचं की ही फेज ही जी आयन कार्बन डायग्राम आहे याच्यामध्ये लेडेब्राईट कुठे तयार होतं. तर लेडेब्राईट इज द युटेक्टिक मिक्सचर ऑफ ऑस्टेनाइट अँड सिमेंटाइट. इट कंटेन्स 4.3% कार्बन अँड इज फॉर्म ॲट 1147 डिग्री सेल्सिअस. तर लेडेब्राईट ह्या टेम्परेचरला तयार होतं. तर ही जी लाईन आहे दॅट रिप्रेझेंट 1147 डिग्री. ही लाईन जर आपण इकडे एक्सटेंड केली तर इथे इंटरसेक्ट होईल आणि तुम्हाला आणि ह्या पॉईंटला टेम्परेचर किती असेल 1147 डिग्री. ओके. तर हा जो पॉईंट तुम्हाला दिसतो ह्या पॉईंटला लेडेब्राईट तयार होतं. ह्या पॉईंटला टेम्परेचर आहे 1147 डिग्री आणि कार्बन पर्सेंटेज आहे 4.3. तिथे लेडेब्राईट तयार होतं. हे जे लिक्विड आहे ह्या पॉईंटच्या वरती हे लिक्विड आहे. लिक्विड आयन आणि कार्बन आहे. लिक्विड आयन आणि कार्बन आपण जसं जसं कूल करत आपण ज्यावेळेस 1147 डिग्री सेल्सिअसला आपण येणार त्यावेळेस हे लेडेब्राईट तयार होणार. इथे तुम्हाला टेम्परेचर लक्षात ठेवायचं आहे आणि कार्बन पर्सेंटेज लक्षात ठेवायचं आहे लेडेब्राईटचं. त्यानंतर 3 फेज रिॲक्शन्स. These reactions are very important. These phase reactions are also called as isothermal reactions because during these reactions temperature remains constant. First one is a peritectic reaction. This reaction occurs at 1493 degrees Celsius and at 0.18 wet percentage of carbon. In this reaction, liquid plus delta ferrite get transformed into austenite after cooling. And there is a reverse. If you hit austenite, you will get liquid plus delta ferrite. Second reaction is eutectic reaction. This reaction is at 1147 degrees Celsius and 4.3 wet percentage of carbon. In this reaction, the liquid phase get transformed into austenite plus cementite. Both are solids. Means here the liquid is get transformed into the solid. Third आहे eutectide reaction. ही eutectide reaction किती टेम्परेचरला होते 720 इथं करेक्शन करून घ्या 727 डिग्री सेल्सिअस अँड 0.8 वेट पर्सेंटेज ऑफ कार्बन. या रिॲक्शनमध्ये काय होतं ऑस्टेनाइट इज गेट ट्रान्सफॉर्म इनटू परलाइट. ज्यावेळेस ऑस्टेनाइट आपण कूल करतो त्यावेळेस त्याचं रूपांतर कशामध्ये होतं परलाइट. आणि रिव्हर्स जर घेतलं परलाइटला जर हिटिंग केलं तर ऑस्टेनाइटमध्ये आपण रूपांतर होईल. ओके. तर पेरिटेक्टिक रिॲक्शन आहे. तर तुम्हाला इथे लक्षात काय ठेवायचं आहे की ह्या ज्या रिॲक्शन्स आहेत किती टेम्परेचरला होतात आणि त्याचं कार्बन पर्सेंटेज काय असतं आणि ह्या जी रिॲक्शन आहे त्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन कशाचं होतं. तर पेरिटेक्टिक रिॲक्शनमध्ये काय होतं लिक्विड प्लस डेल्टा फेराइट कूल केल्यानंतर ते कशामध्ये ट्रान्सफॉर्म होतं ऑस्टेनाइटमध्ये. इटेक्टिक रिॲक्शनमध्ये लिक्विड जर आपण कूल केलं तर त्याचं कन्व्हर्जन होतं सॉलिड ऑस्टेनाइट प्लस सिमेंटाइटमध्ये. इटेक्टिक रिॲक्शनमध्ये ऑस्टेनाइट जर आपण कूल केलं तर त्याचं रूपांतर कशामध्ये होतं परलाइटमध्ये होतं. तर पेरिटेक्टिक रिॲक्शन जी आहे ओके तर ही आयन कार्बन डायग्रामचा एनलार्ज व्ह्यू मी घेतलेला आहे. ओके. आपण फोकस कुठे करतो की ही त्या आयन कार्बन जी फेज डायग्राम आहे त्याच्यामध्ये ही रिॲक्शन कुठे होते त्याच्यावरती आपण फोकस करतोय. तर पेरिटेक्टिक जी रिॲक्शन आहे ह्या पेरिटेक्टिक पॉईंटला होते. पेरिटेक्टिक पॉईंटचं टेम्परेचर किती असतं ह्या पॉईंटला टेम्परेचर असतं 1493 डिग्री सेल्सिअस आणि कार्बन पर्सेंटेज असतं 0.18. ओके. तर
इथे ह्या पॉईंटच्या वरती, तर ह्या रिॲक्शनमध्ये काय होतं, when liquid and solid cooled up to 1493 degree Celsius, the resultant product will be solid. Okay. तर हा जो पॉईंट आहे त्याच्यावरती इथं लिक्विड असतं, लिक्विड प्लस डेल्टा फेराइट. ओके, लिक्विड प्लस डेल्टा फेराइट. डेल्टा फेराइट कुठल्या फेजमध्ये असतं, सॉलिड. ओके, म्हणजे इथं वरती ह्या पॉईंटच्या वरती काय असतं, लिक्विड प्लस सॉलिड असतं. हे लिक्विड प्लस जर सॉलिड तुम्ही काय केलं, कूल केलं, तर त्याचं रूपांतर कशामध्ये होतं, सॉलिडमध्ये होतं. ओके, 3 लिक्विड प्लस सॉलिड जर तुम्ही कूल केलं त्याचं रूपांतर कशामध्ये होणार, ह्या सॉलिडमध्ये होणार. तर लिक्विड प्लस, आता ही रिॲक्शन आहे बघा, दिस इज अ पेरिटेक्टिक रिॲक्शन. लिक्विड प्लस डेल्टा फेराइट, या पॉईंटच्या वरती हे काय आहे, लिक्विड प्लस काय आहे, डेल्टा फेराइट. याचं टेम्परेचर जर आपण कमी केलं, म्हणजे याचं कूलिंग जर केलं, कूलिंग करत 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 आपण ह्या पॉईंटला आलो, ह्या पॉईंटला टेम्परेचर आहे 1093 डिग्री सेल्सिअस. इथे काय तयार होतं, गॅमा फेराइट तयार होतं. काय तयार होतं, गॅमा फेराइट, ऑस्टेनाइट. त्याला आपण काय म्हणतो, ऑस्टेनाइट म्हणतो. ओके, तर सिम्पल आहे, पेरिटेक्टिक रिॲक्शन खूप सिम्पल आहे. ओके, ऑन कूलिंग ऑफ लिक्विड प्लस डेल्टा फेराइट ॲट टेम्परेचर 1493 डिग्री सेल्सिअस, गॅमा फेराइट इज फॉर्म. त्या लिक्विड प्लस डेल्टा फेराइटपासून काय तयार होतं, गॅमा फेराइट तयार होतं. किंवा जेव्हा हे सोल्युशन आपण कूल करतो ॲट टेम्परेचर 1493 डिग्री सेल्सिअस. त्यानंतर आहे युटेक्टिक रिॲक्शन. आता युटेक्टिक जी रिॲक्शन आहे ती ह्या पॉईंटला होते, या पॉईंटला युटेक्टिक पॉईंट म्हणतात. ह्या पॉईंटला टेम्परेचर असतं 1147 डिग्री सेल्सिअस आणि कार्बनचं पर्सेंटेज असतं 4.3. तर ह्या रिॲक्शनमध्ये काय होतं बघा, ह्या पॉईंटच्या वरती लिक्विड आहे, हे लिक्विड आपण कूल करतो. कूल करत करत जेव्हा आपण आपलं टेम्परेचर, जेव्हा लिक्विडचं टेम्परेचर 1147 डिग्री सेल्सिअस होतं, त्यावेळेस ही रिॲक्शन होते, युटेक्टिक रिॲक्शन. त्या रिॲक्शनमध्ये काय होतं, या लिक्विड इज गेट ट्रान्सफॉर्म इनटू लेडेबोराइट. लिक्विड इज गेट ट्रान्सफॉर्म इनटू द लेडेबोराइट. लेडेबोराइट हे कशाचं मिक्सचर आहे, ऑस्टेनाइट, गॅमा. ओके, ऑस्टेनाइट आणि सिमेंटाइट याचं मिक्सचर आहे. म्हणजे ह्या रिॲक्शनमध्ये काय होतं, एक लिक्विड कूल केल्यानंतर त्याचं सॉलिड प्लस सॉलिडमध्ये ट्रान्सफॉर्मेशन होतं. युटेक्टाइड रिॲक्शन. तर युटेक्टाइड रिॲक्शन जी आहे ती ह्या पॉईंटला होते, ह्या पॉईंटला ह्या पॉईंटला म्हणतात युटेक्टाइड पॉईंट. युटेक्टाइड पॉईंटला टेम्परेचर किती असतं, 727 डिग्री आणि कार्बन पर्सेंटेज किती असतं, 0.8%. तर ह्या रिॲक्शनमध्ये काय होतं की हा जो गॅमा फेराइट असतो, या गॅमा फेराइट ज्यावेळेस आपण कूल करतो, कूल करत 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 ज्यावेळेस 727 डिग्री सेल्सिअस ह्या गॅमा फेराइटचं टेम्परेचर होतं, त्यावेळेस ही युटेक्टाइड रिॲक्शन होते आणि गॅमा फेराइट इज गेट ट्रान्सफॉर्म इनटू परलाइट. गॅमा फेराइट इज गेट ट्रान्सफॉर्म इनटू परलाइट. परलाइट हे कशाचं मिक्सचर आहे, अल्फा फेराइट प्लस सिमेंटाइटचं मिक्सचर आहे. ओके, म्हणजे युटेक्टाइड रिॲक्शन किती टेम्परेचरला होते, 727 डिग्री सेल्सिअस. आणि ही युटेक्टाइड रिॲक्शनमध्ये ट्रान्सफॉर्मेशन कशात होतं, गॅमा फेराइटचं ट्रान्सफॉर्मेशन परलाइटमध्ये होतं. हे आपल्याला लक्षात ठेवायचं. स्टील आणि कास्ट आयर्न, ह्या आयर्न कार्बन जी फेज डायग्राम आहे याच्यावरती स्टील आणि कास्ट आयर्न कुठे तयार होतात हे आपल्याला बघायचं आहे. तर स्टील जे आहे, ते स्टील आणि कास्ट आयर्न ह्या दोनही आयर्नच्या ॲलॉय आहेत. आयर्नमध्ये आपण कार्बन जेव्हा ॲड करतो त्यावेळेस कार्बनच्या पर्सेंटेजवरती डिपेंड असतं की स्टील तयार होणार की कास्ट आयर्न तयार होणार. ती आयर्न कार्बन डायग्राम आहे, याच्या एक्स ॲक्सिसवरती कार्बनचं पर्सेंटेज असतं आणि वाय ॲक्सिसवरती काय असतं, टेम्परेचर. तर जेव्हा आयर्नमध्ये कार्बनचं पर्सेंटेज 0 to 2% याच्यामध्ये असेल तर काय तयार होतं, स्टील. आणि ज्यावेळेस आयर्नमध्ये कार्बनचं पर्सेंटेज 2 to 6.67% याच्यामध्ये जर असेल तर काय तयार होतं, कास्ट आयर्न तयार. ओके, आता स्टीलमध्ये पण दोन प्रकार आहेत, हायपोयुटेक्टाइड स्टील आणि हायपर युटेक्टाइड स्टील. जर आयर्नमध्ये कार्बनचं पर्सेंटेज 0 to 0.8 जर असेल तर हायपोयुटेक्टाइड स्टील तयार होतं आणि 0.8 to 2% जर असेल तर हायपर युटेक्टाइड स्टील तयार होतं. आणि आयर्नमध्ये कार्बनचं पर्सेंटेज 2 to 4.3 असेल, याच्यामध्ये जर असेल तर हायपोयुटेक्टाइड कास्ट आयर्न तयार होतं. आणि आयर्नमध्ये कार्बनचं पर्सेंटेज जर 4.3 to 6.67% याच्यामध्ये जर असेल तर हायपर युटेक्टिक स्टील तयार होतं, हायपर युटेक्टिक कास्ट आयर्न तयार होतं.
तर ही एक लिंक मी दिलेली आहे. ह्या लिंकवरती जाऊन तुम्ही एक आयन कार्बन डायग्रामचा एक व्हिडिओ आहे तो तुम्ही बघू शकता. छान एक्सप्लेन केलेला आहे त्याच्यामध्ये. यू कॅन गो थ्रू दिस व्हिडिओ टू अंडरस्टँड कन्सेप्ट thoroughly. So thank you. This lecture is over.